सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आपण आता सध्या शेळ्या चारण्यासाठी आलेलो आहे. सध्या पाऊस झाल्यामुळे चांगल्या प्रमाणात गवत झालेलं आहे. एकदम कवळं गवत आहे आणि शेळ्या एकदम छानरित्या खात आहे. हे गवत शेळ्यांसाठी एकदम पौष्टिक असते मित्रांनो, कारण कवळं गवत राहतं, पहिल्या पावसाचं गवत असतं. परंतु या गवताबरोबर काही वेगळ्या प्रकारचं गवत सुद्धा उगवत असते मित्रांनो. म्हणजे साधारण काही शेळ्यांना त्या गवताचं ॲलर्जी असते मित्रांनो, व त्या चाऱ्याची ॲलर्जी असते. त्यामुळे साधारण ह्या काळामध्ये शेळ्या चारल्यानंतर त्यांना थोड्याफार प्रमाणात गुळकंडी लागू शकते मित्रांनो. त्यामुळे आपल्या शेळ्या जर अशा पद्धतीनं चारण्यासाठी जात असेल तर कृपया करून आपण या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. ती जर तिला गुळकंडीची लागण झाली तर लवकरच तिला औषधोपचार, प्रथमोपचार व त्याला दिले पाहिजे. एकदम छान रित्या जर साधारण मित्रांनो आपण जर शेळी पालन करत असेल तर आपण शक्यतो अशा पद्धतीनं शेळी दिवसातून 2 ते 3 तास चारण्यासाठी सोडलीच पाहिजे मित्रांनो. त्यामुळे काय होते, अनेक प्रकारचे गवत त्यांना खाण्यासाठी भेटते. त्यामुळे त्यांच्या तब्येती बी चांगल्या राहतात, ते निरोगी सुद्धा राहतात मित्रांनो. तर आपण शेळ्या सोडलेल्या साधारण 2 तास तरी त्यांना आपण चारण्यासाठी सोडणार आहे. तसेच घरी गेल्यानंतर आपण त्यांना थोड्याफार प्रमाणात चारा देखील सुद्धा घालतो मित्रांनो. आपण आता सकाळीच त्यांना खुराक घालून आणलेला आहे. आपला हा ब्रीडिंगचा बोकड आहे. त्यांना आपण सकाळी जे शेळ्या करड आहे त्यांना थोड्याफार प्रमाणात वालीस पेंड घातलेला आहे. त्यामुळे त्यांच्यात दुधात वाढ होती, करडांना चांगल्या प्रमाणात दूध भेटते, त्यामुळे त्यांची देखील वाढ चांगली होती. एकदम छान हिरवं गवत आलेलं आहे मित्रांनो. छान रित्या चरत आहे आपल्या शेळ्या देखील. पण जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शेळीपालनविषयक, शेतीविषयक व भाजीपाला विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.